कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी तुका मने भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जलदानगंडम मिलद्रंगखंडम जलचारुषुंडम जगत्राणशुंडम लसदंतकांडम विपद्रंगचंडम शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम अतुलित बलधामं हेमशैलाबदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि श्रीचा असे वास ज्याच्या पदाशी भवाब्दिनौका हरिया पदाशी लोणी सवस्ती करीशी कृपाळा प्रेमे सखा राम वर्णे गुणाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कैलासराना शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुगुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी महायोग पीठे तटे भीमरथ्याम्बरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन हरे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया हरे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदया फुले चौफाळुन्या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता
कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचित अशा प्रकारचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेचं प्रयोजन सर्वांनाच ज्ञात आहे, तरी त्याचा उल्लेख म्हणून वैकुंठवासी हभप गणपत अण्णासाहेब मुळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालेलं हे विठ्ठल मंदिर भगवान शंकरासह गणेशजीची स्थापना झालेली आहे. त्यांचे असणारे या कार्याचे संयोजक आयोजक नियोजक भीमराव मुळे, कल्याण भीमराव मुळे, कृष्णा भीमराव मुळे, त्यांचा असणारा संपूर्ण मुळे परिवार, आप्तेष्ट, गावातील सर्व राजपिंपरीची भजनी मंडळी, आज विशेष उपस्थिती असणारे आमचे परमपूज्य प्रकाशानंदजी महाराज, सर्व माता भगिनी, माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. यथामती यथा तथा यथा अवकाश चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला ही जीवनाची पूर्णता आहे. संसार का करायचा याचं उत्तर आहे का आपल्याकडं? आहे. कर्म आहे म्हणून करायचं. नाही तर कोणाला संसार करावा वाटतं या जगात? दाखवा मला, हात वर करू. आपलं कर्म ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं कर्म तुम्हाला तुमच्याकडून काय करून घेतं? संसार करून घेतं. मग तो चांगला असला तरी करावा लागतो, वाईट असला तरी करावा लागतो, लाभाचाही करावा लागतो, हानीचाही करावा लागतो, सुखाचाही करावा लागतो, दुःखाचाही करावा लागतो. संसार कर्म करून घेतं. नीट ऐका. आता आपला जरी भ्रम असला की मी संसार करतो, हा आपला भ्रम आहे. संसार आम्ही करत नाहीयेत. आमच्या हातात जर संसार असता तर या जगातली माणसं त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांचं सगळं झालं असतं. प्रपंच कर्मानुसार होतो. इको कमी केला तरी चालतं. प्रपंच कर्मानुसार होतो आणि तो कर्मानं तयार झालेला प्रपंच फक्त तुम्हाला त्याला अनुकूलतेसाठी परमार्थ लागतो का प्रतिकूलतेसाठी परमार्थ लागतो? कर्मानं येणाऱ्या अनुकूलतेसाठी परमार्थाची गरज आहे का प्रतिकूलतेसाठी? बोला थोडं. सरळ बोलतो म्हणजे सांगतो. कर्मानं येणाऱ्या श्रीमंतीसाठी परमार्थाची गरज आहे का कर्मानं येणाऱ्या दारिद्र्यासाठी परमार्थाची गरज आहे? दोन्हीसाठी पण आहे. कारण श्रीमंतीत माजू नये आणि दारिद्र्यात लाजू नये. विठाला 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 विठाला. कारण या दोन्ही कर्मजन्य गोष्टी आहेत. आज तुम्हाला जे मिळालंय त्याचं संपूर्ण मागच्या जन्मातलं कर्म आहे. काय असेल ते. आज देवाला हात न जोडणारा माणूसही श्रीमंत असू शकतो आणि दररोज देवाच्या अंगावर पाणी घालणारा दरिद्री असू शकतो. आजचा विषय नाही तो. तुम्हाला जे जे काही या ठिकाणी प्राप्त झाले ते कर्मजन्य आहे. म्हणून मला सांगायचंय की कर्मानं परमार्थ प्रपंच करता येतो आणि कर्तृत्वानं परमार्थ करता येतो. आता हे मंदिर जे यांनी बांधले हे यांच्या कर्मात होतं का कर्तृत्व आहे? हे कर्तृत्व आहे. मला हे यांनी केलेलं काय कर्तृत्व आहे. मला सांगा, यांच्या ज्या मागच्या पिढ्या झाल्या, कदाचित आपण गणपतचंच उदाहरण घेऊ. त्यांच्या नावावर जमीन वगैरे होती ना? नाही.
होती ना, त्याच्यावर आळं टाकलं का नाही टाकलं, टाकलं ना, मंदिरावर नाही टाकू शकणार. विठाला 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 विठाला. कदाचित पैसे देऊन आळं टाकायला लावलं. मी त्यांचीच कथा नाही सांगत, माना नका टोलं, आपलं हेच होणार आहे. विठाला विठाला आपले सगळे वाट पाहतात आळं पडायचीच. तुम्हाला जरी वाटत असलं तर सगळे कशाची वाट पाहतात, आळं पडण्याची. त्याच्यासाठी ते तलाठ्याला पैसे द्यायला तयार आहेत. पण लक्षात ठेवा, तुम्ही जे कर्तृत्व केलं ना, त्या कर्तृत्वावर कोणीच आळं टाकू शकत नाही. फक्त आपल्याला आता ठरवायचंय, आपल्याला ठरवायचंय की कर्मानं मला जे प्राप्त झाले त्याच्यातून मी कर्तृत्व किती करू शकतो. विठाला विठाला. आज माणसं कर्मात लिप्त झाली. मला साधू संताचा संसाराला आक्षेप नाही, कारण त्यांना माहित आहे की हा कर्मानं प्राप्त झालेला आहे. फक्त ते करत असताना तुम्हाला जे पारमार्थिक स्वातंत्र्य ते तुम्ही दवडलं. मला सांगा, कर्मानं मिळालेली श्रीमंती आहे, त्यात परमार्थ करता येतो का नाही करता येतो? करता येतो. कर्मानं मिळालेलं दारिद्र्य संसार करता परमार्थ करता येतो का नाही? करता येतो. आता आपली अशी परिस्थिती झाली, मला कधी कधी असं वाटतं की परमार्थ करण्यासाठी विरुद्ध प्रारब्धाची गरज आहे का अनुकूल प्रारब्धाची गरज आहे? विरुद्ध प्रारब्धाची गरज आहे मला. कारण अनुकूल प्रारब्ध झालं की आम्हाला सवडच मिळत नाही. विठाला विठाला. आणि हे तुम्ही म्हणाल, तुम्ही असं का म्हणता आमच्यासाठी? हे माझ्या म्हणण्यावर नाहीच आहे, तुमच्याही माझ्या कोणाच्याच म्हणण्यावर नाही महाराज. तुमची माझी गोष्ट सोडा, स्वतः भगवान म्हणतात कर्मानुबंधीने मनुष्य लोके. प्रत्येक जीव कर्मानं बांधला गेलेला आहे. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये कर्तृत्वासाठी एक संधी आहे. कर्तृत्वासाठी एक संधी मी अनेक वेळेला उल्लेख केलेला आहे मला. तुम्ही ज्या वेळेला 2 धाम 4 धाम यात्रेला जाता त्यावेळेला काही राधाकृष्णाची मंदिर आहेत. पण त्या राधाकृष्णाच्या मंदिराला राधाकृष्णाची मंदिर नाही म्हणत, बिर्ला मंदिर म्हणतात. कारण ती बांधली कोणी? बिर्लानं बांधली. त्यांनाही कळालं की जगातल्या श्रीमंतात आपला नंबर लागला, पण तो कायम राहणार नाही. आपल्याला कायम जर राहायचं असेल तर काहीतरी कर्तृत्व करावं लागेल. विठाला विठाला विठाला. म्हणून जीवनामध्ये कर्तृत्वाला प्राधान्य देणार. आज आपण कर्माला प्राधान्य देऊ लागलो. देऊ नका असं नाही महाराज. कर्मे ईशू भजावा. कर्म करत असताना त्याला बाजूला करू नका. म्हणून प्रत्येकाचं जे जीवन आहे ते कुठं ना कुठे एक प्रकारे अपूर्ण आहे. त्या जीवनामध्ये पूर्णता नाही, त्या जीवनामध्ये अपूर्णता आहे. जीवनामध्ये पूर्णता जर कशाने येत असेल तर पूर्णता शब्दाचा अर्थ आहे काला. आता थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर अपूर्णता म्हणजे, अपूर्णतेचं नाव काय? अपूर्णता म्हणजे प्रपंचातली अपूर्णता म्हणजे काय? सुख का दुःख? जाऊ द्या असं विचारतो. प्रपंचामध्ये अपूर्णता हा शब्द कशाला वापरायचा? सुखाला का दुःखाला? सुखाला वापरा, दुःखाला नाही. प्रपंचामध्ये अपूर्ण असतं त्याचं नाव आहे सुख, कारण सुख पूर्ण नसतं. विठाला 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 विठाला. परमार्थामध्ये पूर्णता शब्द कशाला वापरायचा? परमार्थामध्ये पूर्णता शब्द वापरायचा समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. हरि कथा समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. हरी सदा नाम घोष करो हरी
कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सदानंद करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान. म्हणून समाधान शब्दाचा अर्थ आहे पूर्णता. एका काल्याच्या प्रसंगापुरता हा विषय नाही, काल्याच्या प्रसंगापुरता विषय नाही. हा काला आपल्याला इथं करता येतो का आपल्या घरी करता येतो? घरी कसा करता येईल सांगा? एकत्रित वगैरे नाही, ते बाह्य कल्पना आहे. घरी आपल्याला करता येईल. तुम्ही जेवढा वेळ देवपूजा करत आहात तेवढा वेळ काला. विठ्ठला विठ्ठला जेवढा काळ तुम्ही समाधानात आहे तेवढा काळ काल्याचा आहे. म्हणून मी 2 वर्ग केले त्याचे, की सुख हे अपूर्ण आहे आणि समाधान हे पूर्ण आहे. आता समाधीचं चिंतन मला जास्त बोलता येणार नाही, बाबाजीला कल्पना आहे त्याची. आपल्याकडं सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी मानल्या जाते. मला सांगा, ज्या आज परमार्थ म्हणजे कशाचा अभ्यास? संसाराचा अभ्यास का परमार्थाचा अभ्यास? हे सगळं उलट आहे थोडं. परमार्थ म्हणजे संसाराचा अभ्यास. संसार विसरण्याला परमार्थ म्हणावं. विठ्ठला विठ्ठला जोपर्यंत चित्तामध्ये विकल्प येतो तोपर्यंत समाधी शक्य नाही. विकल्प रहित वृत्ती होणं याचं नाव आहे समाधी. मग तो चालत असेल, बोलत असेल, व्यवहार करत असेल, तो सगळं काही करत असेल तरी तो कशात आहे? समाधीत आहे. तरी तो समाधी. कारण त्याची बाह्य वृत्ती कशी असू द्या, थोडी क्षमा मागून बोलतो, आपण कदाचित पूजा करत असो पण पूजेच्या अगोदरच भांडण झालेलं होतं आणि नंतर कशाला बसलो? पूजेला बसलो. आता मला सांगा, ही पूजा करत असताना बाह्यांगानं ती दिसत जरी असले तर अंतरंगानं दिसते का? अंतरंगातून परमार्थ करा. मला वाटतं मी काल राक्षस वंच्या कीर्तनात एक विषय मांडला होता की संसार करताना एक सूत्र लक्षात ठेवा. मला चांगलं वाक्य म्हणून परत घेतलं. संसार करताना एक सूत्र लक्षात ठेवा. देहाच्या बाबतीत आणि प्रपंचाच्या बाबतीमध्ये त्याला आतून पाहत चला. दोघाला कुठून पाहत चला? आतून पाहत चला. देहाला आतून पाहिलं की प्रेम होणार ना. संसाराला आतून पाहिल्यावर बाहेरून सगळेच म्हणतात काय चाललं तर विठ्ठल विठ्ठल या दोघालाही आतून बघा. देहालाही आतून पहा. देहाची ममता कमी होईल मला. आणि प्रपंचालाही आतून बघा. प्रपंचाचे काय कमी होईल? नोहे तुझा हा परिवार किंवा पुत्रबंधू कांता कर्मानं जोडल्या गेले महाराज. हे सगळे जे जे जोडल्या गेले तुम्हाला आम्हाला ते कर्मानं. म्हणून काला हा एका कार्यक्रमापुरता ठेवू नका. मला हे बोलायचं, काला एका कार्यक्रमापुरता ठेवू नका. तुम्हाला सतत काल्याची अनुभूती घ्यायची असेल, सतत काल्याचं सानिध्य करायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी यातून थोडं वेगळेपणा आपल्या पुढं मांडलाय की तुम्हाला जर सतत काला हवा असेल तर तुमच्या कंठामध्ये सतत भगवंताला ठेवा. अभंगाचं पहिलं चरण. कंठी धरला कृष्ण मनी, कंठी धरला कृष्ण मनी, धरला
कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी कृष्णमणी कंठी धरिला कंठी धरिला कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश हरी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी. त्यासाठी आम्हाला वाणीमध्ये त्याला धारण करायचंय मला. आणि हे करत असताना कदाचित त्याला धारण नाही करता आलं. थोड्या दोन गोष्टी आपल्या पुढे मांडतो, बारकाईने ऐकण्याचा प्रयत्न करा. त्याला नाही धरता आलं तर त्याच्या विरुद्ध काही घेऊ नका. नका वधू माझ्यापाशी काही प्रपंचा विषयी. मला साधा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. संसारातील बोलणं हे विवेकानं बोलता येतं का विकारानं बोलता येतं? संसारातलं बोलणं विकारानंच बोलावं लागतं. विठ्ठल विठ्ठल कुणाचंही बोलणं टेप करा, कुणाचंही करा. मला महाराज असेल नाही तर कुणी असेल, हा ना. त्या बोलण्यामध्ये सदोषता आहे. कंठी धरिला कृष्णमणी का? प्रपंचाचं बोलणं का नको? नका वधू माझ्यापाशी का म्हणतात ते? त्याचा का तिरस्कार थोडाच आहे. पण त्यांना माहित आहे की तिथं काहीही बोला महाराज, कशाही पद्धतीनं बोला तुम्ही, त्याच्यात त्याचे प्रकार करता येईल आपल्याला. शास्त्रकारानं अहंकाराचं वर्णन करताना 3 प्रकारचा केला. सात्विक अहंकार, मी वारीला गेलो होतो, अहंकार आहे, सात्विक आहे, चांगला आहे, काही अडचण नाही, पण आहेच ना. म्हणजे विकाररहित क्रिया येत नाही. तिथं काहीही केलं तरी काय येतो? विकार येतोच. मग तो लोभाच्या दृष्टीने येईल, क्रोधाच्या येईल, मत्सराच्या येईल, कोणाला तरी कमी लेखण्याच्या दृष्टीने येईल, कोणाशी तरी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने येईल. तिथं काय येतो? विकार हा येतोच. मला कशाही पद्धतीनं उद्या तुम्ही सरळ बोला, तुम्ही सरळ बोला, त्याच्यातून काय आल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रपंच म्हटलं की त्याच्यामध्ये विकार हा येतोच. म्हणून जगद्गुरु तुकोबराला सांगायचं की बाबा तुम्हाला जर काय करायचं असेल तर कंठी धरिला कृष्णमणी. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे, विक्षेप करू नका. विठ्ठल विठ्ठल आपल्या वाणीमध्ये त्याला धारण करा. महाराज जोपर्यंत आपण वाणीमध्ये त्याला धारण करत नाहीत, संताच्या बाबतीमध्ये जर वर्णन केलं
तर महाराज त्यांनी कधीही दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे याचा अर्थ असा नाही लावायचा महाराज शब्दशः की ते रात्रंदिवस भजनच करत होते, असा नाही लावायचा. त्यांच्या वाणीमध्ये सातत्यानं कोण होता? कृष्ण होता. सातत्यानं कृष्ण होता या शब्दाचा अर्थ आहे कदाचित समोरच्या व्यक्तीकडे जरी ते पाहत असले तरी ते कशा दृष्टीनं पाहत होते? जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. त्यांना निसर्गाकडे पाहिल्यानंतर निसर्ग अगोदर आठवत होता का ईश्वराची किमया म्हणत होते? ईश्वराची किमया म्हणत होते. जगाचा व्यवहार ते पाहत होते, नाही असं नाही मला. पण हे सगळं पाहत असताना ईश्वराचं भान संपलं नव्हतं. आपलं काय होतं, आपण ज्या वेळेला प्रपंचात राहतो ना आणि तो प्रपंच जर थोडा अनुकूल झाला तर आपलं कशाचं भान संपतं? ईश्वराचं भान संपतं. संतांनी सगळ्या गोष्टी सांगितलं महाराज. चाले हे शरीर, सगळं चिंतन पाहून घ्या. त्यांना देवाचं जे भान आहे ते देवाचं भान अबाधित आहे, त्याच्यामध्ये कुठंही वेगळेपणा तयार झाला नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही काय केलं, कंठी धरेला कृष्ण म्हणे. परिणाम काय झाला महाराज? अवघाजनी प्रकाश. प्रकाश शब्दाचा अर्थ काय? प्रकाश शब्दाचा अर्थ थोडक्यामध्ये चांगलं पाहण्यासाठी प्रकाश असतो का वाईट पाहण्यासाठी प्रकाश असतो? दोन्ही म्हणण्यापेक्षा प्राधान्यानं वाईट. हातात बॅटरी घेऊन रानात चाललात, फुलं पाहण्यासाठी का काटे पाहण्यासाठी? दोन्ही पाहण्यासाठी उत्तर चूक नाही, पण प्राधान्य कशाला द्यावं लागेल? वाईटाला पाहावं लागेल. परमार्थ करत असताना नीट ऐका, परमार्थ करत असताना तुम्ही चांगलं किती सुरू केले हे नंतर तपासा, आधी वाईट किती सोडलंय याचं चिंतन करा. जोपर्यंत आपण प्रकाशित होत नाही, कारण ती वाणी तुम्हाला तुमचं जी सदोषता आहे ती सदोषता दाखवत नाही, तोपर्यंत तो प्रकाश नाही. आता शास्त्रकारानं प्रकाशाचे पुन्हा प्रकार पाडले महाराज. अज्ञानाचा अंधार जाऊन जो पडतो त्याला ज्ञानाचा प्रकाश म्हणतात. भेदाचा अंधार जाऊन जो पडतो तो अभेदाचा प्रकाश. अनेक प्रकार केले आपल्याला त्याच्यात, कारण त्या बाजूला आपल्याला वळायचं नाही. मला आपल्या पुढं मांडायचं आहे की आपण जर त्या नामाचं चिंतन करत राहिलं तर तेवढ्या पुरता तरी आपल्यामध्ये प्रकाश असतो. एवढंच मांडा त्याच्यात. तुम्ही ज्या काळात भगवंताचं काय घेता, नाम घेता, त्या काळापुरती तुमची वृत्ती प्रकाशित झाली पाहिजे. जर तुम्ही नामाच्या माळा ओढत असताना जर कोणाला तरी बोलत असाल, नामाच्या माळा ओढत असताना जर कोणाला शिव्या देत असाल तर कदाचित कंठी धरीला कृष्ण म्हणे पण पुढचं झालं नाही. विठ्ठला विठ्ठला परमार्थ परिणामापर्यंत पोहोचला पाहिजे. परमार्थ कशापर्यंत पोहोचला पाहिजे? परिणामापर्यंत. शेती पेरण्यापर्यंत आपण शेती पेरली, योग्य पेरण्यापर्यंत का योग्य नाही? हा, शेती पेरणं म्हणजे योग्य नाही महाराज, परिणामापर्यंत गेली पाहिजे. नाही तर त्यानं पेरून टाकली पुन्हा गेलाच नाही तिकडं. ती परिणामापर्यंत जर गेली नाही तर शेती काय कामाची? मग मला सांगा, परमार्थ ऐका जरा नीट. आता सध्या हे कीर्तन चालू आहे, पेरणी चालू आहे का पीक चालू आहे? पेरणी. इतकं दाट करून टाकतो आम्ही. मला कधी कधी वाटतं आपल्याकडे एकाच रानामध्ये बाजरी पेरतात आणि बाजरीवर पुन्हा 8 दिवसानं ज्वारी पेरीत नाहीत ना. विठ्ठला विठ्ठला वृत्तीमध्ये परिणामापर्यंत जायला तयार नाहीत महाराज. प्रकाश कुणाकडेच राहिला नाही. वा पुण्या
नाही मानसी प्रेम भाव जव नाही मानसी प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव जव नाही काय जपतो नेत्र पुण्या काय जपतोसी जव नाही मानसी प्रेम भाव जव नाही मानसी प्रेम भाव काय जपतो मित्र हा कोण्या काय जपतो. समर्पक प्रमाणे. आता याच्यामध्ये एक मर्म सांगतो. जगद्गुरु तुकोबारांनी जास्ती चुका परमार्थिकाच्या काढल्या का संसारिकाच्या? जास्ती चुका परमार्थिकाच्या. सर्वसामान्यांना असं वाटतं की आम्ही इतकं करून पुन्हा तुकोबारा आम्हालाच नावं ठेवतात, नेत्र झाकून या. बाकीचे तर काहीच करत नाहीत, त्यांना काही बोलत नाहीत आणि आम्हालाच पुन्हा म्हणतात. अरे बाबा, तुझ्यामध्ये परिवर्तन होण्याची त्यांच्याकडं अपेक्षा आहे, पण ते जर योग्य दिशेनं जात नसेल तर त्यांना असं वाटतं की तुझा वेळही वाया चालला आणि परमार्थ फलापर्यंत जायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल साधना अल्प करा. तुम्ही अनेक प्रमाण जर पाहिले असतील, मोटके निमिष भरी देतो, फार अल्प काळ सांगितला मला साधनेला. खरं सांगा, आपल्याकडं सकाळी पूजा असते का नाही? आपल्याकडे असते ना, सगळ्याकडे असते ना पूजा. सकाळी पूजेला जास्त वेळ लागतो का दिवसभर कामाला जास्त वेळ लागतो? काय बोर महाराज, अल्प काळच सांगितली. मला एवढंच सांगायचं, तुम्ही करा नाही तर नका करू. मला मुद्दा पटवून द्यायचा आहे की पूजा अल्प काळच सांगितली तरी सुद्धा माणसं करायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल परमार्थ अल्प काळ करा, काही अडचण नाही. दीर्घकाळ प्रपंच का करायचा? त्याचं कारण कर्म आहे. आवाज कमीच राहू द्या. दीर्घकाळ प्रपंच का करायचा? त्याचं नाव आहे कर्म. आपलं जे कर्म आहे महाराज ते दीर्घ आहे. कारण मागे बहुता जन्मी, इथं कर्माच्या बाबतीत उदाहरण घ्याय. संतांनी ते त्यांच्या पुण्याच्या बाबतीत करून घेतलं, पण आपण त्याचं वर्णन कर्माच्या बाबतीत घ्यायचं. पण आपलं जोपर्यंत साधनाही प्रकाशित होत नाही, तो असणारा प्रकाश तयार झाला. कृतीमध्ये बदल करू नका, वृत्तीमध्ये बदल करा. विठ्ठल ज्या वेळेला वृत्तीमध्ये बदल होतो ना, त्यावेळेला तो मनुष्य अधिकारी बनतो, अधिकारी बनतो. आणि परमार्थ खरंच काय सांगावं, तर तत्वज्ञानापर्यंत कोणी जायला तयार नाही. पण खरंच परमार्थ फक्त आणि फक्त अधिकार प्राप्त करण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल आणि काय सांगावं, फार सामान्याला अधिकार प्राप्त होतो परमार्थ, फार सामान्य. तुमची जर भावना शुद्ध झाली, वृत्तीतले विकार संपले, तर गावबासारखा रामायण लिहितो महाराज. गावबासारखा रामायण काय केलं त्यानं? काहीही केलं नाही महाराज. संत संगती लाभली, त्या संगतीचा परिणाम झाला. त्या परिणाम, संत संगतीचा परिणाम काय झाला? कारण ज्याच्या संगतीत आपण आहोत, परिणामाचं बल आपल्याला मिळतं. त्या संगतीच्या परिणामाचं बल आपल्याला मिळतं. पंढरपूरला पायी जर जायचं म्हणलं तर आपल्याला 10 दिवस लागतात. पायी जायचं म्हणलं तर 10 दिवस लागतात. आणि आपण गाडीत बसलो तर कशाचं बल मिळालं आपल्याला? गाडीचं बल मिळालं.
म्हणजे त्या गाडीनं तुमचा वेग वाढवला. एक व्यवहारातलं उदाहरण दिलं, नाही तर हाच नका वेग वाढू. तुम्हाला वाटत नाही हाच वेग बरा आहे मग आपला. एक दृष्टांत एकांगी असतो. एक संगती केली गाडीची तर तुमचा काय वाढला, वेग वाढला. तसं परमार्थ करताना देखील तुम्ही जर चांगली संगती केली तर तुमच्या परमार्थाचा काय वाढल, वेग वाढल. एरवी तुम्ही, उदाहरण देतो ऐका जरा. एरवी तुम्ही तुमच्या एका मित्राकडं गेलात, तो मित्र ओट्यावरच बसलेला होता. तुम्ही त्याच्यासोबत 2 तास काय मारल्या, गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्या मित्राकडे गेलात, तुमचं काम होतं. मला त्याचा दिवस मावळता हरिपाठ घेण्याचा नेम होता. तो काय करीत होता, हरिपाठ. तुम्हाला येत नव्हता, पण तुमच्या काम असल्यामुळं तुम्हाला 1 तास कुठं बसावं लागलं, तिथं. नाही ऐकता आला की नाही तुम्हाला. तरीशी हरिपाठ कोणामुळे ऐकायला मिळाला, सत्संगती. विठाला 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 विठाला. संगतीनं प्रयत्नजन्यही परमार्थ होतो आणि विनासायासही परमार्थ होतो. हा संगतीचा परिणाम आहे. या वस्तीवर मी स्तुती करतो अशातला भाग लावू नका. मुळे परिवारानं हे मंदिर निर्माण केलं नसतं. मी तुमचं नाही सांगत, पण मी काही आज कीर्तन केलं कशामुळं झालं, यांच्यामुळं झालं. मला एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे गोडे. कुठंतरी एक संगती तुम्हाला एका चांगल्या स्थितीला घेऊन जाते. म्हणून आपल्याला ते जर करायचं असेल आणि ती वृत्ती जर तयार करायची असेल तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुम्ही एक काम करा. थोडं बदलून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला मिळालेला जो प्रारब्धजन्य काला आहे, तो खायचा का वाटायचा, अभंगाचं दुसरं चरण. काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका. मला सांगायचं काला वाटो एकमेका. नाव एकच होतं, द्यायचं काही अडचण नाही. काला वाटो एकमेका, दुसऱ्याला वैष्णवांनिका संभ्रम. महाराज काय सांगू का, आपल्याला मिळालेला जो काला आहे, विठाला विठाला काला वाटायचा आहे महाराज, काला लाटायचा नाही. विठाला विठाला. मी परमार्थ सांगणारच नाही, मला प्रपंच सांगायचा. प्रपंचामध्ये मिळालेला जो काला आहे तो काय करा, वाटा. आपण वाटायला तयार आहेत का दुसऱ्याचा लाटायला तयार आहेत?
लाटू नका. याला सातत्यानं वाटण्याचा प्रयत्न करा आणि याच्यातूनच परमार्थ होतो महाराज. काहीच अडचण नाही. आपण जेवल्यानंतर अन्नदान का दुसऱ्याला जेव घातल्यावर अन्नदान? तुम्हाला माहिती आहे का, अडबंगनाथाची कथा नाही सांगत आपल्या पुढे. माणिक नावाचा एक सामान्य शेतकरी होता महाराज. सामान्य शेतकरी. कशानं झाला अडबंगीनाथ? बस काहीच नाही केलं महाराज त्यानं, काहीच नाही केलं. स्वतः अक्षरशः भुकेला होता. दुपारचं आऊत सोडलं होतं. आता त्याची भुकेची वेळ झाली होती. समोर ज्या वेळेला गोरक्षनाथ आले आणि ज्या वेळेला अन्न मागितलं, त्यांनी आपल्यातलं अर्ध अन्न त्यांना दिलं. फक्त काला वाटला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, सामान्यपणे एक स्वामी रामसुखदासजीचे एक वाक्य होतं महाराज. देने के भाव से समाज में प्रेम और एकता निर्माण होती है. विठ्ठल सातत्यानं आपण जर हा दिला, आता हा जो काला आहे हेच काल्याचं प्रतीक आहे महाराज. त्याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे. प्रेमाची लाई आहे, नामाचं दही आहे. झाला काला महाराज. काला म्हणजे तरी काय? दोन पदार्थाचं एकत्रीकरण. काला म्हणजे काय? घरामध्ये 4 माणसं असतील तर काला कसा करायचा? स्वभावानं एकत्र झाले की झाला काला महाराज. विठ्ठल विठ्ठल विचार भिन्नता असू द्या, मन भिन्नता नसावी. विचार भिन्नता असू द्या. त्याचा विचार बुद्धीनं करण्याचा पद्धती वेगळी असेल, त्याचा विचार वेगळा असेल. कदाचित एक भाऊ म्हणेल की मला वाटतं की ही वस्तू अशा अशा पद्धतीनं घर बांधावं. दुसरा म्हणेल नाही मला वाटतं की या पद्धतीनं बांधावं. तिसरा म्हणेल या पद्धतीनं. मतं वेगळी असू द्या, पण सगळ्यांनी एकत्र बसून जर आणखी एक सांगितलं की एक काम करू, आपल्याला सगळ्यातच मतात एकमत होईना. आपण सगळेजण मिळून काय करू, अमुक एका इंजिनियरकडे जाऊ आणि सगळी मतं मांडू. त्याने सगळ्याची मतं ऐकून घेतली आणि सगळ्याच्या मताचा एक सारांश असा काढला की सगळ्यांना ते घर पटलं. जर त्याच पद्धतीनं आपण म्हणलं असतं की मला तुझं ऐकायचं, तिथं काला नसता झाला महाराज, तिथं कालवा झाला असता. विठ्ठल विठ्ठल. आणि तो ज्या वेळेला आपण सातत्यानं देण्याचा प्रयत्न करतो, काला वाटो एकमेका. म्हणून आपला वारकरी संप्रदायामध्ये काला घेतल्यानंतर माणसं काय करतात, दुसऱ्याला वाटतात. एवढंच करतात. त्यांनी काही काला आणलेला सुद्धा नसतो, तिथूनच घेतलेला असतो. त्यांनी कीर्तनात ऐकलेलं असतं, काला वाटू एकमेका. मग जेवायला बसल्यावर समोर कुत्र्यालाही तुकडा टाकत नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे काला शब्दाचा अर्थ कर्म आहे. तुला जे मिळालंय ते किती लोकांना दिलं तू, ते इतरांना. जोपर्यंत तुकोबाऱ्यांचं प्रमाण मी आपल्या पुढे ठेवून माझ्या मनानं बोलत नाही. आपण जेवोनी जेववी लोका संतर्पण करी तुका. अरे दुष्काळामध्ये सासऱ्यानं दिलेलं धान्य होतं महाराज, सासऱ्यानं दिलेलं. तुकोबाऱ्यांनी मागितलं नव्हतं. तुकोबाऱ्यांची सासरवाडी श्रीमंत होती आणि ज्या वेळेला एक गाडी भरून पुण्याहून माल येतो आणि देहूत खरोखरच दुष्काळ होता महाराज. ज्या वेळेला लोकांना कळालं महाराज अरे धान्य आले, तुकोबाऱ्यांच्या घरी उतरायला लागले. त्यांनी विचारलं तुकोबाऱ्याला, आम्ही न्यावं का? अजून जिजाबाईला माहीतही नव्हतं, दारातच गाडी होती. न्या म्हटल्याबरोबर तुकोबाऱ्यांनी न्या म्हटले. अक्षरशः ती सगळी गाडी काय झाली, खाली झाली. त्यातला नेताना काही धान्य सांडलं. त्यात नंतर लोक कलमाई करायला लागले, नंतर भांडायला लागले. कशामुळं? कोणाच्या मालामुळं? तो भांडणाचा आवाज जिजाबाईच्या कानावर गेला आणि त्या बाहेर येऊन पाहतात तर तोपर्यंत काय संपलं होतं, सगळं संपलं होतं. तुकोबाऱ्या म्हणतात की आता खाली सांडलेलं धान्य हे सगळं गोळा करून आपण घेऊन जाऊ. काला वाटो विठ्ठला 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 विठ्ठला.
खरं सांगू तुम्हाला महाराज, ते धान्य संपलं का अजून आहे? अजून आहे. आपलं जे चाललंय ना ते ज्ञानबा तुकारामवरच चाललंय. विठ्ठल विठ्ठल ते धान्य अजूनही आहे महाराज. कशामुळे राहिलं? आपलं तर खराब होऊन जाते, आपल्याला कीड लागते, कारण आपण ते दिलं नाही महाराज. आपण इतराला दिलं नाही. अरे घरातलं धान्य सामान्यपणे जमिनीमध्ये टाकल्यानंतर एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. सामान्यपणे आपल्याला जर तिथं हे करता येत असेल, बसा खाली. विठ्ठल विठ्ठल एक सामान्य व्यवहारातही जर त्याग सांगितलं असेल तर परमार्थ हा त्यागाच्या पायावरच उभा राहतो. साधू जीवन म्हणजे काय महाराज? माझ्या समोर एक साधू बसलेले आहेत. संसारी जीवन आणि साधू जीवन याची मी माझ्या मतीने व्याख्या करेल, ती चुकीची असेल, बरोबर असेल. त्यागाला प्राधान्य म्हणजे साधू आणि भोगाला प्राधान्य म्हणजे संसारी. विठ्ठल विठ्ठल आज काल्याचा प्रसाद घ्यायला आलोत ना आपण इथं. कशाला आलो? काल्याचा प्रसाद घ्यायला आलो. आता जेवण आहे ना नंतर. आता मी सांगितल्यावर म्हणणार नाही कोणी, पण तरी उदाहरण सांगतो. महाराज माणसं काय म्हणतील की भाजी जरा चांगली झालती, कशाला प्राधान्य दिलं ते? मी म्हणत नाही चांगली झाली म्हणू नका, पण तुम्ही काही जाणून बुजून म्हणला नाही, पण आपला स्वभाव कशाला? भोगाला प्राधान्य देणार आहे महाराज. आपण कीर्तन चांगलं झालं नाही म्हणणार, भाजी काय झाली? भाजी खरंच चांगली झाली. खरंच काय स्वयंपाकाला नावाजू नका असं माझं अजिबात मत नाही. नवाजा महाराज, उलटा करणाराला बळ येत असतं. विठ्ठल विठ्ठल त्याला प्राधान्य द्या, नाही असं नाही. प्रपंचामध्ये प्रापंचिकानं प्रापंचिकाची स्तुती केलीच पाहिजे. त्याचं मनोबल वाढतं, त्याचं कार्यबल वाढतं. पण हे प्राधान्य कशाला द्यायचं? त्यासाठी आपण भ्रमरहित वृत्ती बनावी. वैष्णव निका जोपर्यंत आपण निके बनत नाहीत, आपल्यातली जी अयोग्य वृत्ती आहे तिला बाजूला करत नाहीये. महाराज मशागत करणारा जो शेतकरी असतो ना, मशागत करणारा जो शेतकरी असतो ना, तो जेव्हा जेव्हा रानात जातो, त्याला पीक दिसतं का गवत दिसतं? गवतच दिसतं महाराज. तो एकच ठोम उगलेला असतो, तो तितक्या लांब जातो. पहिला तो काय करतो? कारण त्याच्या वृत्तीत हे बसलेलं असतं की जोपर्यंत याला बाजूला केला जात नाही तोपर्यंत पीक चांगलं येणार नाही. विठ्ठल विठ्ठल परमार्थ एक पिकच आहे महाराज. परमार्थ देखील एक पीकच आहे. दोष नावाचं तण जोपर्यंत दूर करता येणार नाही तोपर्यंत याच्यातली तुका मने चिंता करावे निर्माण, तुका मने चिंता करावे निर्माण. एवढी गोपाळ राय दे, एवढी गोपाळ राय दे. विश्वास सकारे स्वामीवारी दाता, विश्वास सकारे स्वामीवारी दाता. समर्पक प्रमाणे येवोनी गोपाळ राहे तेथे. म्हणून जोपर्यंत तुम्ही निके बनत नाहीत 10 लिटर दुधाला जास्त लोणी निघल का 1 लिटर दुधाला जास्त निघल?
निघालाच निघल विठाला विठ्ठला विठ्ठला याच्यात 9.5 लिटर काय होत आपल्याला. मी मगाशी बोललो की फलापर्यंत जा. वैष्णव निका संभ्रम, भ्रमरहित बनलेली वृत्ती आणि त्याच्यात आलेला निकेपणा हे ज्या वेळेला तयार होतं महाराज. आणि थोडं वेगळं चिंतन म्हणून ऐका महाराज. परमार्थ करत असताना कदाचित प्रपंचामध्ये अनुकूलता वाढली की प्रापंचिक अहंकार म्हणून आपण त्याला थोड्या वेळ, प्रापंचिक ज्याला श्रीमंती असते त्याला एक प्रापंचिक अहंकार म्हणून परमार्थात तो यावा का यावा. कारण हा अभंग आपल्याला तेच सांगतो की एका उंचीवर ज्या वेळेला हे सामान्य गोपाळ जातात ना त्यावेळेला ते गोपाळ ब्रह्मदेवाला सुद्धा काय करतात. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, दाखवू मला वाटू एकमेका, मला वाटू एकमेका, मला वाटू एकमेका, मला वाटू एकमेका. उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, दाखवू मला वाटू एकमेका, मला वाटू एकमेका, मला वाटू एकमेका, मला वाटू एकमेका. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. याचा अनुकूल अर्थ काढा बरं. इथं इतराला कमी लेखणं आणि स्वतःला मोठं मानणं हे शास्त्रदृष्टीनं अयोग्य आहे. मग तू म्हणाल गोपाल असं का करत होते. कारण गोपालांनी ते केलं नाहीये. त्यांना ब्रह्मदेवाला सांगायचं होतं की ब्रह्मदेवा तुम्ही जरी स्वतःला ब्रह्मदेव म्हणत असलात आणि आम्हाला तुम्ही गोपाल जरी समजत असलात तर आम्ही संगतीत कुणाच्यात कंठे धरेला कृष्ण म्हणे. आम्ही त्याला आपल्या जवळ धरलेलं आहे, त्याला आपलंसं केलेलं आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो आम्ही तुम्हाला तुमची महती अहंकारापर्यंत जाऊ नये, उलट तुम्ही नम्र बनावं आणि तुम्ही शरणागत व्हावं ही गोपालांची स्वच्छ भावना आहे. विठ्ठला म्हणून या सगळे जे असणारे लोक आहेत महाराज, ज्या लोकांना उत्तम लोक म्हटलं, परंतु तुकोबारांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, मला सांगा मृत्यूलोक चांगला का वैकुंठ लोक चांगला आहे. एक सामान्यपणे वैकुंठ लोक काय चांगला आहे, आपण वैकुंठवासी म्हणतो, पण तुकोबारा म्हणतात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. तसं हे म्हणतात उत्तम लोका दाखवू. कदाचित ती लोक चांगली आहेत, ते ठिकाणं चांगले आहेत, स्वर्गाधिक ठिकाणं चांगली आहेत, पण तिथं या गोष्टी नाहीत. मला ज्या संगतीत आम्ही आहोत, ज्याच्यासाठी आम्ही आहोत ना, ते इथं नाही. मला सांगा पांडव 12 वर्ष कुठं होते वनवासात.
आणि दुर्योधन कुठं होता? चिंता कोणाला होती? कशाची? 12 वर्ष संपल्यावर पुण्याची पावटी सरे त्यांना चिंता आहे महाराज. विठ्ठल त्यांना माहिती आहे आपण स्वर्ग भोगतोय, पण कदाचित हे संपलं तर पुन्हा येऊ लागते माघारे मृत्यूलोका. केव्हा जन्म आमा मृत्यूलोके व्हावा जन्म आमा. स्वर्गीचे आभार इच्छिता की देवा मृत्यूलोके व्हावा जन्म. मृत्यूलोके व्हावा जन्म. स्वर्गीचे आभार इच्छिता की देवा मृत्यूलोके व्हावा जन्म. मृत्यूलोके व्हावा जन्म. मृत्यूलोके व्हावा जन्म. स्वर्गीचे आभार इच्छिता की देवा मृत्यूलोके व्हावा जन्म. मृत्यूलोके व्हावा जन्म. मृत्यूलोके व्हावा जन्म. समर्पक प्रमाणे ह्याच्यातून एवढंच शिकायचं मला की स्वर्गातील लोक जर मृत्यू लोकाची अपेक्षा करत असतील तर हा लोक नक्कीच चांगला आहे. उत्तम लोका दाखव. किती चांगला आहे, किती चांगला आहे. अभंगाचं शेवटचं. तुका माने भूमंडाळे तुका माने भूमंडाळे तुका म्हणे भूमंडाळे तुका म्हणे भूमंडाळे तुका माने भूमंड तुका माने भूमंडाळी तुका माने तुका म्हणे भूमंडाळे तुका म्हणे भूमंडाळे. आम्ही बळी विरगाले आम्ही बळी विरगाले काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका. आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे गाडे कालाबाटू एकमे हा कालाबाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रमा आय वैष्णवनिका संभ्रमा संभ्रमा वैष्णवानिका संभ्रम 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 वैष्णवानिका 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 संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णव वैष्णवनिका
जय विठोबा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बळी शब्दाचा अर्थ सामर्थ्यवान आणि गाढे शब्दाचा अर्थ अभ्यासक. विठ्ठल त्या त्या क्षेत्रातलं सामर्थ्य. आता विनाकारण वाढवत बसणं चांगलं नाही. सामर्थ्याचे अनेक प्रकार आपल्याला तिथे पाडता येतील. त्या त्या क्षेत्रामध्ये आपण आहोत, पण त्या क्षेत्रात आपल्याकडे काय राहिलं नाही, आता सामर्थ्य राहिलं. त्या त्या क्षेत्रात आहोत पण त्या क्षेत्रात सामर्थ्य नाहीये, कारण अपूर्णता आहे. आपला विषय होऊन गेला. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं, काही नाही केलं महाराज. कंठी धरिला कृष्णमणी. परिणाम काय झाला, आमचं जीवन प्रकाशित झालं. आणि प्रकाशित झालेलं जे जीवन आहे ना, ते तुमच्या कृतीमध्ये बदलत असतं. ती कृती आहे परोपकार. काला वाटो एकमेका. दुसरी वृत्ती बदलतं. एक कृतीतला परोपकार, काला वाटो एकमेका. वृत्तीतलं जीवन वैष्णवनिका संभ्रम. कृती आणि वृत्ती बदलली की अधिकारावर तो जातो. मग वाकुलिया ब्रह्मादिका. त्या अधिकारापर्यंत जर तो पोहोचला तर त्याचं सामर्थ्य त्याला कळतं. कारण आपण सामर्थ्यवान आहोत पण सामर्थ्यवान म्हणू शकत नाही. इथं किती लोक हात वर करतील मी पुण्यवाने म्हणून. कुणीच नाही याच्यात. बरं सांगा, मी पापी म्हणून हात वर करा. म्हणजे आपल्याकडे जे आहे, मी त्याच्यातच आहे, मी काही वेगळा नाही. आपल्याकडे जे आहे ते सामर्थ्यापर्यंत नाही. पापाच्या बाबतीमध्ये हिरण्यकश्यपाचं नाव घेता येतं. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यप. आपण त्या सामर्थ्यापर्यंत नाहीत. पण तुकोबारा म्हणतात, आम्ही बळी विरगाडे यथामती यथा तथा. यथा अवकाश अभंगाचा अर्थ केला. आज भगवान कृष्णाचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. यातून फक्त एवढाच भाग आपण घेऊ की भगवान कृष्णाचं जे जीवन आहे ते मार्गदर्शन जीवन आहे. म्हणून कृष्णानं सतत मार्गक्रमण केलं. जन्माला आले मथुरेमध्ये, पण गेले कुठं, गोकुळात गेले. त्या गोकुळात चरित्र केलं महाराज. येदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवंतानं सगळ्यांना एकत्र केलं. तिथं फक्त एकच शिकवलं महाराज, जगाला एकत्र जरूर करा, जगाला सोबत जरूर घ्या, पण त्याला सार खायला द्या. विठ्ठला विठ्ठला. कृष्णानं सोबती केले. आसारासाठी केले का सारासाठी? आपण आसारासाठी सोबती करतो, पण भगवंतानं सार सगळ्यांना दिलं. हे सगळं करत असताना एकत्र येऊन परमात्मानं गायी राखल्या महाराज. चला वळो गायी बैसो जेव एके ठाई. भगवान एकत्र येतात आणि एकत्र येऊन परमात्मानं आज तिथं सगळ्या गोपालांना एकत्र करून त्यांच्याकडे ज्या ज्या शिदोऱ्या होत्या महाराज, त्या सगळ्या शिदोऱ्या काय केल्या, खडकी सोडियेल्या मोठा आजचा दहिकाला घोमटा. किंवा शुकदेवाच्या न्यायाप्रमाणे बिभ्रदेवेनु जठर पटयो श्रंगवेत्रेचे कक्षे. भगवंतानं त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आजही आपण या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत. या निमित्तानं आपल्याला हा काला मुळे परिवाराकडून प्राप्त झालेला आहे. वैकुंठवासी गणपत अण्णासाहेब मुळे यांच्या संकल्पनेतून
जी असणारी मंदिराची निर्मिती होती ती त्यांचे बंधू भीमराव मुळे असतील, बाबूराव मुळे असतील, राम महाराज मुळे असतील, त्यांचे असणारी मुलं कृष्णा मुळे, कल्याण मुळे यांनी हे मूर्त स्वरूपामध्ये आणलं. अशीच या मंदिराची पुन्हा पुन्हा त्यांच्याकडून सेवा घडत राहावी. कारण एखादी गोष्ट करणं जेवढं सोपं आहे तिला सांभाळणं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे अत्यंत काय आहे, अवघड आहे. आपल्याला कीर्तन ऐकणं सोपं आहे का ऐकलेलं घरी जाऊन करणं सोपं आहे? कीर्तन ऐकणं काय सोपं असतं, पण त्याच्यातलं आचरणात आणणं हे अवघड असतं. तसं याच्यामध्ये सातत्य ठेवा. आपणही सगळे मोरे वस्तीवरची सर्व या ठिकाणची मंडळी आहेत, त्यांना सहकार्य करत चला. नोहे काम एकल्याचे मनोन मेळा जमविला, तुम्ही आम्ही खेळीमिळी गदा यथामती यथा तथा यथावका सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण घ्या. ज्ञानेश्वर संगीतेला विहेल दुरी होतो तिघाची गडी मुख पसरवणी गडी वाहतीच्या गड्यातून मुख पसरवणी गडी मुख पसरवणी गडी कामने हनु तुम्ही वारी दूर गडी मुख पसरवणी गडी धरिला कृष्णाने यावगा जने राज काला वाटू एकमेका बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका वैष्णवीचा कामने भूमंडळे आम्ही बळे फिरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवीचा बोलिले करू वेळे वापुडे उत्तरा महाराज महाराज तुम्ही शुद्ध नाही उच्चारिला अधिकार मी आपुला रामराज महाराज तुम्ही शुद्ध म्हणे ज्ञानेश्वरा का पायापैकी करा महाराज महाराज तुम्ही शुद्ध देव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरणात उडायची मनायची झाली नारायण सुरवाळी कल्पने सापडलो आता उडायची मनायची झाली नारायण भोग दिला निवारिला लागा उडायची मनायची झाली नारायण करोणी आरती चक्रपाणी वाळती धन्य धन्य ते लोचनाची पाहाओ सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळाजी पुरले न बस धन्य काळा दिवस तुका वाही टाळे उभासने गळया पुरले न बस धन्य काळ हा दिवस प्रेमारती गोविंदाची उभाळती धन्य धन्य ते लोचनाची झाले अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धाओ वाळती परमानंदा धन्य ते लोचनाची झाले अवलोकन नामाने केशवात धरुणी राय धन्य धन्य ते लोचनाची झाले अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य जासे बुद्धिचा संद मन वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जोगेश्वर अति कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य जासे बुद्धिचा संद मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकट विश्व ब्रह्मांड खेळी
जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती नाराजा महाकैवल्य मनोविला माझा आरती नाराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्या आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे आगंबर रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्या आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्मा तुकाशाले चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्या आरती तुकारामा हरे लुटार मागणे करत प्रति आहे दिसलं तरी पायी पांडुरंगाया शास्त्रात तरी वेच बसली आणि म्हणे आता उदार तोही मज ठेवी पाय मजा दे आणि तुझे ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पायी प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही हाताची घेऊन झालो कसावा तुम्हाला देवा तुका होण्याचे तारुणे राहिलो एका जनार्दनी कुंडली कवर